पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. ते कोरोना लसीवरचा आढावा घेत आहेत. आपण हे थेट दृश्य बघतोय. जगात कोरोनाचा कहर सुरू आहे आणि कोरोनापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी लस हाच रामबाण उपाय. आणि पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील कोविशिल्ड लसीचं उत्पादन सुरू झालं आहे. त्याचाच आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका यांच्या मदतीनं सिरममध्ये कोरोनावरची लसीची निर्मिती सुरू आहे. या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती 90% परिणामकारक ठरत असल्याचे निष्कर्ष आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही सांगण्यात येते. 1966 मध्ये सिरम इन्स्टिट्यूटची पुण्यात स्थापना करण्यात आलेली आहे. सायरस पुनावाला यांच्या मालकीची सिरम इन्स्टिट्यूट आहे आणि मुख्य म्हणजे जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी देखील अशी हिची ओळख आहे. सिरममध्ये दरवर्षी 1,30,00,000 लसींचं उत्पादन घेतलं जातं. या लसीमध्ये BCG सारख्या महत्त्वाच्या लसींचाही समावेश आहे. कोरोना लसीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाची सिरमची भागीदारी आहे. भारतासह जगभरातल्या गोरगरीब देशांमध्ये देखील कोरोना लस पोचता यावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. 100 कोटींचं लसींचं उद्दिष्ट सिरमनं ठेवलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सिरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत. ते आढावा घेत आहेत. आपण हे थेट दृश्य पाहतोय. भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारची सुसज्जता महत्त्वाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न सुरू आहेत. आज देशभरातल्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिलेली आहे. अहमदाबाद असेल, हैदराबाद असेल आणि पुण्यातले सिरम इन्स्टिट्यूट. अहमदाबाद आणि हैदराबादनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झालेले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ते आढावा घेत आहेत कोरोनावरच्या लसीचा. कोविशिल्ड लसीचं उत्पादन तिथं सुरू झालेलं आहे. ही लस 90% परिणामकारक ठरत असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. आपण थेट जाऊया. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत पुण्यामध्ये. अरुण, पंतप्रधान आपण थेट दृश्य दाखवतो प्रेक्षकांना. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविशिल्ड लसीचं जे उत्पादन आहे अंतिम टप्प्यात ही लसीचं सगळं काम सुरू आहे त्याचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा, सिरमला त्यांनी भेट देणं, सगळा आढावा घेणं, याचं महत्त्व कितपत आहे? अरुण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपण थेट दृश्य पाहतोय. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधले दृश्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे दाखल झाले आहेत काही वेळापूर्वी. कोरोना लसीचा ते आढावा घेत आहेत. 1966 मध्ये सिरम इन्स्टिट्यूटची पुण्यात स्थापना झाली होती. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी अशी ओळख आहे. सिरममध्ये दरवर्षी 1,30,00,000 लसींचं उत्पादन घेतलं जातं आणि कोरोनावरची लस देखील 100 कोटी लसींचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट सिरमनं ठेवलेलं आहे. अगदी सामान्यांपर्यंत ही लस पोहोचवण्यात यावी, तशी उपलब्धता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आढावा घेत आहेत. भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अशा परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारची सुसज्जता महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे पुण्यात आहेत. अरुण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पुणे दौरा का महत्त्वाचा आहे? तर महत्त्वाचं कारण म्हणजे की जर कोरोनाची दुसरी लाट आली तर आपल्या हातात काय, या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे सरकारचे असलं पाहिजे. ज्या पद्धतीनं लोकांना आवाहन केलं जात आहे, तुम्ही मास्क लावा, तुम्ही सॅनिटायझर वापरा, हा झाला एक भाग सुरक्षितता खबरदारी म्हणून. मात्र दुसरा जो भाग असतो की अशा प्रकारे साथीचे जे आजार असतात किंवा रोग असतात आणि जे अशा पद्धतीनं म्हणजे एवढ्या वेगाने पसरणारे अतिसंसर्गजन्य ज्यावेळेस आजार असतात ते जर जगभरात पोहोचले असतील, पसरले असतील तर निश्चितपणे एक मोठं काहीतरी काम त्या सध्या दृष्टिकोनातून होणं आवश्यक आहे. आणि ते काम किंवा त्याला उत्तर म्हणजे लस हे एकमेव आहे. आणि लस लोकांना दिली गेली तरच आपण या आजारातून स्वतःला वाचवू शकतो, या आजाराला दूर ठेवू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणावरती लसीचं उत्पादन होणं, ती लस परिणामकारक असणं, ती लस सुरक्षित असणं, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची ठरते. आणि ती भारतामध्ये सुरू आहे. भारतातील एका नामवंत संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे, सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू आहे. आणि म्हणून केवळ भारतातच नव्हे तर जगाचं लक्ष या सिरम इन्स्टिट्यूटकडे लागून आहे. आणि म्हणून
या लसीचं उत्पादन नेमकं कुठल्या पातळीवरती आहे, कुठल्या स्टेजला सध्या आहे, ती आपल्याला कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला हवं आहे. त्याबद्दल उत्सुकता आहे आणि त्याचं उत्तर निश्चितपणे सरकारकडून मिळू शकतं. आपले प्रतिनिधी म्हणून, सरकारचे प्रतिनिधी म्हणून देशाचे पंतप्रधान देऊ शकतात आणि म्हणूनच पंतप्रधानांचा दौरा आज हा तितकाच महत्त्वाचा ठरतो. अरुण, चाचण्या पूर्ण होण्या अगोदरच आणीबाणीची परिस्थिती म्हणून ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकते? निश्चितपणे, कारण जसं म्हटलं की अनेक वर्षांची ही प्रक्रिया असते. क्लिनिकल टेस्ट ज्याला म्हणतो, मग सुरुवातीला इतर प्राण्यांवरती चाचण्या होतात, मग मनुष्य प्राण्यावरती चाचण्या होतात, त्यानंतर त्याचे निकाल येतात आणि लस दिल्यानंतर देखील चाचण्या सुरू असतात. कारण लस दिल्यानंतर तिची परिणामकारकता किती दिवस, किती कालावधीसाठी राहते हा देखील एक भाग असतो. कारण एखाद्या व्यक्तीला लस दिली आणि पुन्हा 6 महिनेच तिची परिणामकारकता असेल तर या बाबतीचा देखील विचार करावा लागतो आणि त्यामुळे ही प्रक्रिया खूप मोठ्या कालावधीसाठीची असते. मात्र असं असलं तरी आज काय आवश्यक आहे आपल्याला याचा विचार करून, कारण आपण खूप मोठी किंमत या कोरोनामुळे मोजली आहे. आर्थिक संकटात संबंध जग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणीबाणीची परिस्थितीमधून चाचण्या अपूर्ण असताना किंवा त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना या लसीच्या वापरासाठी निश्चितपणे परवानगी मिळू शकते आणि अर्थात त्याचा विचार हा केवळ आपल्या भारताच्या पातळीवरती नाही तर जागतिक पातळीवरती होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना असू द्यात किंवा भारतातील आपली ICMR सारखी संस्था असू द्यात, तिथले लोक या संदर्भातला विचार करतील आणि त्यांच्या सल्ल्याने पंतप्रधान हा निर्णय भारतापुरता घेतील. जागतिक पातळीवरती त्या देशाचे प्रमुख आणि जागतिक संघटनाचे प्रतिनिधी याबाबतचा निर्णय घेतील. अरुण, सर्वसामान्यांच्या मनात आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, उत्सुकता देखील आहे की करोनाची लस पहिली कोण बाजारात आणणार, कुठली कंपनी पुढाकार घेणार, पहिली लस पहिला नंबर कुणाचा लागणार? सिरमची तयारी सगळी कशी सुरू आहे? कारण सिरमची भागीदारी इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची देखील आहे. किती उद्दिष्ट असणार आहे लसीचं आणि कधीपर्यंत ही बाजारपेठेमध्ये उपलब्ध होऊ शकते नवीन वर्षात? आपल्याला माहिती आहे की जगभरातल्या सुमारे 100 संस्थांमधून आता कोरोनावरच्या लसीचं उत्पादन किंवा संशोधन सुरू आहे. त्यातल्या काही संस्था या भारतात आहे आणि लस निश्चितपणे कोण आधी आणणार याबद्दल उत्सुकता असली तरी आपल्या हातात किंवा आपल्यापर्यंत पोहोचणारी लस ही खरोखरच परिणामकारक आहे का, सुरक्षित आहे का, प्रभावी आहे का याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे स्पर्धा करण्यापेक्षा, कारण हा विषय देखील जागतिक पटलावरती मध्ये गाजला होता, स्पर्धा करण्यापेक्षा घाई न केलेली बरी. कारण एखादी लस लोकांना दिल्यानंतर तिचे दुष्परिणाम होऊ नये याची देखील तेवढीच काळजी घ्यावी लागते. कारण एखादी लस दिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला काही त्रास होऊ शकतो आणि निश्चितपणे त्याच्या जीविताला धोका देखील पोहोचू शकतो. त्यामुळे ही इतकी साधी सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळेच त्याचा विचार करू. मग आता भारतामध्ये ज्या 3-4 संस्था प्रामुख्याने यामध्ये काम करतात तर त्यांच्या कामाची पाहणी, त्याच्यावरती त्याचं निरीक्षण ठेवणं हा देखील भाग हा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि पुढच्या काळामध्ये संपूर्ण खात्री पटल्यानंतर ठीक आहे की पुढच्या चाचण्या म्हणजे पोस्ट कोविड हे आपण ज्याला वॅक्सिनेशनच्या ज्या पुढच्या चाचण्या असतात त्या कदाचित राहतीलही. मात्र आत्ता आपल्याला एक लक्षात आलं की ही लस निश्चितपणे उपयुक्त आहे. नरेंद्र मोदी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आलेले आहेत. तिथं ते आढावा घेत आहेत. जी कोरोनावरची लस आहे तिला कोविशिल्ड हे नाव दिलेलं आहे आणि या लसी संदर्भातलाच सगळा आढावा ते घेत आहेत. आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत. अरुण, पाऊण तास झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरममध्ये आहेत. आता ते मला वाटतं तिथल्या शास्त्रज्ञांबरोबर, वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत, सगळी माहिती घेत आहेत की कुठल्या टप्प्यांमध्ये आहे आणि कधी ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. अधिक काय माहिती द्याल? गिरीश, पंतप्रधान इथे आल्यानंतर त्यांचं इथल्या हेलिपॅडवरती जे सिरम इन्स्टिट्यूटचे काही अधिकारी आहेत त्यांनी स्वागत केलं. त्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या इमारतीमध्ये गेल्यानंतर पुनावाला कुटुंबांचे प्रतिनिधी, त्यामध्ये स्वतः सायरस पुनावाला, आदर पुनावाला आणि नताशा पुनावाला हे तिघे होते. त्यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. त्यांनी हा सगळा परिसर त्यांना दाखवला. प्लांट व्हिजिट ज्याला आपण म्हणतो की त्या पद्धतीनं एका गोष्टीची माहिती ते त्यांना करून देत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की आत्तापर्यंत सिरम इन्स्टिट्यूटने कुठल्या लसी बनवल्या आहेत त्याची माहिती एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे.
जसं आपण आधी उल्लेख केला की सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वाधिक पुरवठा करणारी, लशीचा पुरवठा करणारी मोठी कंपनी आहे, मोठी संस्था आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अगदी अलीकडच्या काळामध्ये आलेलं आपल्याला स्वाईन फ्लू असू द्यात, त्याच्या आधी आलेलं चिकुनगुन्या असू द्यात, टायटॅनस असू द्यात, या सगळ्या लसींची निर्मिती सिरममध्ये झालेली आहे आणि ती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही लस पोहोचलेली आहे. तर त्याविषयीची माहिती, त्याविषयीचं प्रेझेंटेशन पंतप्रधानांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर अर्थातच इथल्या तज्ज्ञांसोबत, संचालकांसोबत स्वतः पंतप्रधान हे चर्चा करणार आहेत आणि आत्ता लसीची काय स्थिती आहे ही जाणून घेणार आहेत आणि मग पुढचा जो काही प्रवास असेल किंवा पुढची जी प्रक्रिया असेल त्याबाबतचा विचारविनिमय होणं अपेक्षित आहे. अरुण, जगामध्ये सिरमचं वेगळं पण सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे 1965मध्ये 66मध्ये ही संस्था स्थापन झालेली आणि वर्षभरात जवळजवळ 1,30 लाखापर्यंत लसीची निर्मिती होते. जगभरातल्या 65% लसी म्हणजे जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी ही इन्स्टिट्यूट आहे. त्यामध्ये याचं वेगळं पण आहे. सिरममधनं सर्वसामान्यांसाठी कधीपर्यंत लस उपलब्ध होऊ शकते, कारण त्या लसीला त्यांनी कोविशिल्ड हे नाव दिलेलं आहे आणि ऑक्सफर्ड बरोबर देखील त्यांची भागीदारी आहे. निश्चित म्हणजे सिरममध्ये या लसीची उत्पादन किंवा निर्मिती सुरू असली तरी केवळ सिरम हे बनवत नाही आहे, तर ऑक्सफर्डसारखी जगविख्यात विद्यापीठ जे आहे ते यामध्ये सहभागी आहे. याशिवाय ॲस्ट्राझेनेका नावाची संस्था देखील यामध्ये सहभागी आहे. ऑक्सफर्डनी प्रामुख्यानं मुख्य काम केलेलं आहे. त्यानंतर या संशोधनाला पुढे नेण्याचं काम ॲस्ट्राझेनेकाने केलेलं आहे आणि हे संशोधन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे हातात आलेलं प्रोडक्ट जे आहे त्याची निर्मिती, मग एखादा डोस बनल्यानंतर मग त्याचे मोठ्या संख्येनं डोसेस बनवणे हा पुढचा जो टप्पा असतो तो सिरममध्ये होणार आहे आणि त्याचबरोबरीनं क्लिनिकल ट्रायल्स ज्याला म्हणतो आपण ते देखील या संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. पहिल्या टप्प्यातलं, दुसऱ्या टप्प्यातलं, तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे चाचण्या घेतल्या जात आहेत. आपल्याला माहिती आहे की हा देखील एक सोपा प्रवास नसतो, त्याच्यात देखील अनेक अडथळे असतात. म्हणजे सुरुवातीला आपल्याला या क्लिनिकल ट्रायल्सला आपल्या देशामध्ये परवानगी मिळण्यासाठी देखील त्याबाबतच्या देखील बातम्या आल्या होत्या की परवानगी मिळत नाही किंवा मिळाली नाही आहे. त्यानंतर ती परवानगी मिळाली. दुसरी जी बातमी आली होती ती म्हणजे कुठेतरी इंग्लंडमध्ये या संदर्भातली लस दिल्यानंतर काही दुष्परिणाम किंवा काही ॲडव्हर्स इव्हेंट्स जाणून आले तर त्याची देखील दखल घ्यावी लागते. त्यामुळे चाचण्या थांबवल्या अशा पद्धतीची ती बातमी होती. त्यामुळे हे काही सहज सोपं साधं काम नाही आहे. यासाठी एक खूप मोठी अभ्यासपूर्ण प्रक्रिया असते आणि त्याचे निष्कर्ष महत्त्वाचे असतात आणि केवळ म्हणजे एकूण 100 लोकांना लस दिली आणि 50 लोकांनाच ती परिणामकारक ठरली म्हणून मग ती लस यशस्वी असंही म्हणता येत नाही. कारण कोरोनासारखा अतिसंसर्गजन्य आजार ज्यावेळी असतो त्यावेळी किमान 70% त्याची परिणामकारकता असणं आवश्यक असतं. त्यामुळे 100तल्या 70 लोकांना लस दिल्यानंतर त्यांना कोरोना होणार नाही याची ज्यावेळेस खात्री पटेल, म्हणजे कमीत कमी 70 लोकांना होणार नाही याची ज्यावेळेस खात्री पटेल त्यावेळी ही लस सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल आणि त्याचा विचार निश्चितपणे तज्ज्ञ मंडळी करतील आणि अर्थात ही परिणामकारकता अधिक देखील असू शकते. जसं मी आत्ता म्हटलं की डोजेसच्या प्रमाणावरती परिणामकारकता अवलंबून आहे. त्यामुळे त्याचा देखील अभ्यास सुरू आहे आणि ती जर 90%च्या वर जात असेल तर ही निश्चितपणे खूप दिलासादायक आणि महत्त्वाची बाब आहे. आणि राहिला भाग मग ही लस एकदा निर्माण झाल्यानंतर त्याचं उत्पादन मोठ्या संख्येनं झाल्यानंतर सर्वसामान्य माणसापर्यंत ती पोचणं आणि ती योग्य रास्त दरात किंबहुना मोफत पोचणं. कारण आज संबंध जग म्हणजे केवळ भारतात आणि संबंध जग हे आर्थिक संकटात आहे. सगळ्याच माणसांना, प्रत्येक व्यक्तीला ही लस घेणं परवडेल असं नाही. त्यामुळे एक प्रकारचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे. म्हणजे शासकीय पातळीवरती आपण बघतो, सरकारी पातळीवरती अभियानं राबवली जातात, मोहिमा हाती घेतल्या जातात. म्हणजे जसं आपण पोलिओ निर्मूलनाचं अभियान हाती घेतलं आणि आज जवळजवळ संपूर्ण देश हा पोलिओ मुक्त झाला आहे, तशाच प्रकारच्या मोहिमा, अभियानं ही राबवावी लागतात. कोरोनाच्या बाबतीत देखील तसंच करावं लागणार आहे. आता त्यात देखील काही प्राधान्यक्रम ठरवावं लागणार आहे. पहिल्या टप्प्यात किती संख्येनं, किती मोठ्या प्रमाणावरती डोसेस उपलब्ध होतील आणि त्याचं वितरण कसं होईल आणि ते कशा पद्धतीने दिले जातील या सगळ्याचा एक आराखडा तयार करावा लागणार आहे. आणि निश्चितपणे यासाठी देखील काही कालावधी लागणार आहे. अति घाई करून देखील चालणार नाही, मात्र लवकरात लवकर व्हावं ही देखील अपेक्षा आहे. आणि त्यामुळेच आपण जसं सुरुवातीपासून सांगत आलो की नवीन वर्षामध्ये ही गुड न्यूज मिळावी असं आपल्याला वाटतं. जरी म्हणजे साधारणपणे अगदी 1 महिनाभरांनी नवीन वर्ष सुरू होत असलं तरी अगदी जानेवारीमध्येच याबाबतची घोषणा होईल अशी अपेक्षा करूनही चालणार नाही. आणखी काही कालावधी कदाचित जाऊ शकतो. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चपर्यंत निश्चितपणे लस सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायला सुरुवात होईल असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
अरुण, सिरमची ही जी लस आहे त्याला कोविशिल्ड नाव दिलेलं आहे. या लसीची निर्मिती ही अंतिम टप्प्यात आहे आणि तिच्या वेगवेगळ्या ज्या चाचण्या घेण्यात आल्या विविध टप्प्यांवर त्याचे जे निष्कर्ष आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत. 90% ही लस परिणामकारक असल्याचं सांगितलं आहे आणि म्हणून सिरमकडनं जवळपास 100 कोटी लसींची निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही मगाशी बोलता बोललात की उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दर. तर अगदी रास्त दरात ही सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकेल नवीन वर्षाच्या पूर्वार्धामध्ये? ती रास्त दरात उपलब्ध होऊ शकेल की नाही हे म्हणण्यापेक्षा ती होणं आवश्यक आहे. कारण असे जे प्रकल्प असतात त्यासाठी लागणारा खर्च देखील खूप मोठा असतो. म्हणजे शेकडो हजारो कोटी रुपये या प्रकल्पांमध्ये गुंतवलेले असतात आणि यासाठी अर्थातच म्हणजे केवळ अशा संस्थाच नाही तर शासकीय पातळीवरती सरकारी पातळीवरती देखील मोठ्या प्रमाणावरती फंड्स निधी हा उपलब्ध असतो. आणि याशिवाय काही संस्था जसं मी आत्ता म्हटलं की बिल गेट्स फाउंडेशन जे आहेत ते देखील याच्यामध्ये मोठं काम करते, मोठं योगदान देतं आहे. आणि लसीची निर्मिती झाल्यानंतर ती कमकुवत राष्ट्रांना, आर्थिकदृष्ट्या कमकुवत राष्ट्रातील लोकांपर्यंत कशी पोहोचेल याबाबत हे फाउंडेशन अधिक आग्रही आहे. त्यामुळे निश्चितपणे ती गोष्ट किंवा त्याची चणचण भासणार नाही किंवा तो प्रश्न निर्माण होणार नाही त्याची काळजी ही सरकारला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पातळीवरच्या संस्था संघटनांना घ्यावी लागणार आहे. आणि सामान्य माणसाला निश्चितपणे लस ही उपलब्ध होईल. राहिला जो भाग आहे की उपलब्ध झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे जो तांत्रिक भाग आहे खरं तर तो आपला आत्तापर्यंत बोलायचा राहून गेला तो म्हणजे की ही लस सगळ्यात म्हणजे सुरक्षित म्हणत असताना बाळगणे म्हणजे ही लस विशिष्ट तापमानामध्ये ठेवायला लागत असते आणि ते डोजेस विशिष्ट तापमानामध्ये ठेवण्यासाठी काही संस्था ज्यांनी ही लस बनवली आहे किंवा जे बनवत आहेत त्यांचे जे परिमाणं जी आहेत ते खूप वेगळे आहेत किंवा ते सहज शक्य नाही आहे. म्हणजे -18 डिग्री टेम्परेचरमध्ये ही लस ठेवणं प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाही. मात्र सिरममध्ये बनणारी लस ही सर्वसाधारणपणे जसं आपण साध्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने ठेवता येईल अशी देखील असणार आहे असं बोललं जातं आहे. त्यामुळे जशा आतापर्यंत लसी आल्या तशीच ही लस असणार आहे आणि सहजतेनं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल. तिची साठवणूक सहजतेनं करता येईल आणि सहजतेनं ती रुग्णांना किंवा लोकांना देता येईल याची देखील काळजी घेतली जाते, याचा देखील विचार केला जातो. आणि त्यानंतर ती लस ज्यावेळेस येईल ती निश्चितपणे सगळ्यांना फायद्याची ठरू शकते. कारण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कारण लसीचं तापमान खूप कमी लागणार नाही. म्हणजे कुठे कोल्ड स्टोरेज आपल्याला उभं राहावं लागणार नाही. अगदी जे इतर लसी आहेत त्यासारख्या सामान्य तापमानात ती असणार आहे. हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अरुण, तासाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरममध्ये आहेत. लसीसंदर्भात, कोविशिल्ड लसीसंदर्भात ते आढावा घेत आहेत. आणखी किती वेळ तिथे राहतील? या आढावा बैठकीनंतर त्यांचा पुढचा दौरा कसा असणार? इथं त्यांचा एकूण कालावधी जो आहे तो 1 तासाभराचाच म्हणजे मिनिट टू मिनिट कार्यक्रम जो तो 1 तासाभराचाच आहे. आणि इथला सगळा आढावा घेतल्यानंतर थेट ते दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यात देखील म्हणजे ते जरी एअरपोर्टवरनं म्हणजे लोहगाव विमानतळावरनं इथे हेलिकॉप्टरनं आले असले तरी इथून ते आता हेलिकॉप्टरने परत जाणार नाही कारण सूर्यास्त झालेला आहे आणि त्याबाबतच्या काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटची जी तिकडे SEZच्या बाजूने असलेलं जे गेट आहे VIP गेट आहे तिकडनं ते बाहेर पडतील आणि बाय रोड विमानतळावरती जातील. अर्थात हा पूर्व भाग आहे पुण्याचा त्यामुळे इकडनंच थेट विमानतळापर्यंत त्यांना जाता येणार आहे. त्याची अर्थात सगळी खबरदारी ही प्रशासनानं घेतलेली आहे आणि ते थेट विमानतळावर जाऊन दिल्लीच्या दिशेनं रवाना होतील. अरुण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या 3 महत्त्वाच्या शहरातल्या ज्या संस्था आहेत त्यांना भेट दिलेली आहे. अहमदाबादमधली असेल, हैदराबादमधली असेल, बायोटेक कंपनी असेल किंवा आता पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तासाभरापासून आहेत. म्हणजे केंद्र सरकार पण किती सजग आहे, किती जागृत आहे, किती गंभीर आहे हेच त्यातून दिसतंय. आणि करोना लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी आणि ती सगळ्यांसाठी उपलब्ध व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे. निश्चित म्हणजे देशातील नागरिकाच्या जीविताची जबाबदारी सरकारवर असते. म्हणजे जरी प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची असली तरी प्रत्येक नागरिकाच्या जीविताची त्याच्या आरोग्याची जबाबदारी ही सरकारवर देखील असते आणि म्हणून सरकारला यामध्ये निश्चितपणे पुढाकार घ्यावा लागतो आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या कामामध्ये लक्ष घालावं लागतं. या कामाला प्रोत्साहन द्यावं लागतं. आपण बघतोय की केवळ सिरम नाही तर आतापर्यंत आरोग्य अभियानं राबवली जातात
ते याचसाठी असतात किंबहुना लोकांना सुरक्षितता, मग ती आर्थिक सुरक्षितता असू द्यात, सामाजिक सुरक्षितता असू द्यात, आरोग्यविषयक सुरक्षितता असू द्यात, ही सगळी पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि म्हणून जर सजग आणि संवेदनशील सरकार असेल तर निश्चितपणे ते या कामी पुढाकार घेतात. नरेंद्र मोदी स्वतः या कामामध्ये लक्ष घालत आहेत. ती निश्चितपणे समाधानाची बाब आहे आणि यातून एक जागतिक पातळीवरती देखील संदेश जाणार आहे. तो म्हणजे की भारताचे पंतप्रधान स्वतः या कामामध्ये लक्ष घालत आहेत, ते आढावा घेत आहेत आणि निश्चितपणे या कामाला गती येईल याचा विचार करतायत आणि यातनं निश्चितपणे जगामध्ये एक वेगळा भारताचं नाव मोठं होण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला संदेश जाणार आहे आणि ही बाब आपल्यासाठी देखील आनंदाची आणि अभिमानाची ठरणार आहे. अरुण, देशभरातील इतर जे काही विकसनशील देश आहेत ते देश देखील सीरमकडे आशेने बघतायत, ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण आणखी काही देशांचे प्रतिनिधी सीरमला भेट देतील. आत्ता खरं तर म्हणजे अगदी आजच्याच तारखेला सुरुवातीला ठरल्याप्रमाणे 100 देशांचे राजदूत पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येणार होते आणि त्याचप्रमाणे ते जिनोव्हा नावाची आणखी एक संस्था हिंदवडीमध्ये आहे, तिथे देखील भेट देणार होते. मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे तो दौरा पुढे थोडा ढकलला गेला. तो 4 डिसेंबर रोजी होणार असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं. मात्र आता काही तांत्रिक कारणामुळे तो आणखी पुढे ढकलला गेला, तात्पुरता तो स्थगित करण्यात आलेला आहे. मात्र ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की 100 देशांचे राजदूत देखील इथे यायला इच्छुक आहेत आणि या 100 देशांमध्ये म्हणजे जगभरातले हे सगळे 100 देश, यामध्ये काही देश विकसित असतील, काही विकसनशील असतील तर काही आर्थिकदृष्ट्या मागास असतील. खास करून जे विकसनशील आणि आर्थिकदृष्ट्या मागास देश आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. कारण त्यांच्या देशामध्ये अशा पद्धतीचं तंत्रज्ञान अजूनपर्यंत विकसित झालेलं नाही आहे. तज्ज्ञांची त्या एका अर्थाने काही प्रमाणात एक कमतरता आहे आणि सुदैवाने भारतामध्ये ते उपलब्ध होते. भारतामध्ये मग केवळ पुण्यामध्ये जरी लस बनत असली तरी आपण इंग्लंडसारख्या देशात जाऊन ऑक्सफर्ड विद्यापीठाशी त्या संदर्भातला करार करू शकतो, त्यांचं सहकार्य घेऊ शकतो, ॲस्ट्राझेनेकाशी सहकार्य त्यांच्याकडून घेऊ शकतो. तर निश्चितपणे ही मोठी गोष्ट आहे. आणि मग असं ज्यावेळी 2-3 देश एकत्र येऊन किंवा 2-3 संस्था मोठ्या जागतिक पातळीवरच्या एकत्र येऊन काम करतात, ते निश्चितपणे यशस्वी ठरण्याची शक्यता अधिक असते आणि त्यातूनच दिलासा निश्चितपणे मिळू शकतो. संबंध जगाचं लक्ष म्हणूनच या सगळ्या गोष्टीकडे लागून आहे. अरुण, सीरममध्ये दरवर्षी सुमारे 1.25 कोटी लसींची निर्मिती होते, उत्पादन होतं. त्याच्यामध्ये BCG सारख्या महत्त्वाची लस आहे. त्याच्यावरूनच आपल्याला सीरमचं महत्त्व, सीरमचं वेगळं पण लक्षात येतं. परत जगभरातल्या 65% लसी या केवळ सीरममध्ये उत्पादित केल्या जातात. म्हणजे जगातली सर्वात मोठी ही इन्स्टिट्यूट आहे, महत्त्वाची संस्था आहे आणि आता करोनाच्या निमित्तानं सगळ्यांच्याच ओटी सीरमचं नाव येत आहे, बरोबर. तर मग या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं आपण आणखी प्रेक्षकांना सांगूया की सीरमचं वैशिष्ट्य आणखी काय आहे. खरं तर आपण सिरम नाव कसं पडलं याचा जरी विचार केला तर ते देखील इंटरेस्टिंग आहे. खरं तर म्हणजे घोड्यापासून मिळणारं सिरम सुरुवातीला त्या कामामध्ये किंवा त्यापासून सुरुवात सायरस पुनावालांनी केली होती. त्यांचा मूळ व्यवसाय म्हणजे सायरस पुनावालांच्या वडिलांचा किंवा वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजे फर्निचरचा व्यवसाय. मात्र सायरस पुनावालांनी वेगळी वाट निवडली आणि त्यांनी ते घोड्यांकडे वळले आणि घोड्यातून मिळणारं सिरम, त्यातून सिरम नावाची कंपनीची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली आणि मग ही सिरम इन्स्टिट्यूट नावावर रूपाला आली. आणि आज सिरम इन्स्टिट्यूट ही लसीकरण क्षेत्रातली जगातली सगळ्यात मोठी कंपनी ठरते. एकच वर्षभरापूर्वी या सगळ्या योगदानाची दखल घेत जागतिक पातळीवरती एक मोठा पुरस्कार सायरस पुनावालांना देखील या संदर्भात मिळालेला होता. अनेक पुरस्कार या संस्थेला देखील मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांचं योगदान निश्चितपणे खूप मोठं आहे. आणि जसं मी म्हटलं की जगातील सगळ्यात मोठी व्हॅक्सिनची निर्मिती आणि पुरवठा करणारी ही कंपनी आहे, ही खाजगी संस्था आहे. आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की सरकार म्हणजे आता जरी खाजगी पातळीवरती हे सगळे प्रयत्न सुरू असले तरी निश्चितपणे सरकारं बदलत गेली तरी देखील त्या सरकारने या संस्थेला वेळोवेळी तेवढंच सहकार्य केलेलं आहे, सरकारचं पाठबळ लाभलेलं आहे. आणि म्हणूनच ही संस्था आज एवढ्या मोठ्या पातळीवरती, एवढ्या मोठ्या उंचीवरती पोहोचलेली आहे. आणि म्हणूनच आज संबंध जगाचं लक्ष आज या सगळ्या दौऱ्याकडे लागून आहे. अरुण, सुमारे 5.5 दशकांपूर्वी म्हणजे 1966 मध्ये सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि वेळोवेळी खूप मोठं योगदान या संस्थेचं आहे लसीकरणमध्ये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुमारे 1.30 कोटी
लसींचं उत्पादन या सिरममध्ये होत असतं आणि आता कोविशिल्ड जी कोरोनावरची लस आहे त्यांनी कोविशिल्ड नाव दिलेलं आहे, त्या लसीकडे सर्वांचं लक्ष आहे. आणखीन एक मुद्दा की तासाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे आहेत, आढावा घेत आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचा संवाद झाला, शास्त्रज्ञांशी ते बोलत आहेत. या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर आणखी काय वेग येऊ शकतो की ही लस लवकरात लवकर बाजारात येण्यासाठी? निश्चितपणे म्हणजे कारण त्यासाठीच हा सगळा खटाटोप किंवा हा सगळा घाट घातलाय असं म्हणता येईल. तासाभराचा कार्यक्रम असला तरी खरं तर एवढी मोठी संस्था बघायची किंवा तिच्याविषयी जाणून घ्यायचं म्हटलं तर 1 दिवसही पुरणार नाही किंवा 2 दिवसही पुरणार नाही. हा खूप मोठा असा कॅम्पस आहे, म्हणजे हडपसर मांजरी परिसरातलं एक शेकडो एकरचं क्षेत्रावरती उभा असलेला हा कॅम्पस आहे, ही सिरम इन्स्टिट्यूट आहे. त्यातल्या एका भागामध्ये हे पंतप्रधान जात आहेत जिथे कोरोनाच्या व्हॅक्सिनची निर्मिती सुरू आहे, त्याची ते पाहणी करतायत आणि त्यानंतर तिथल्या तज्ज्ञांशी, तिथल्या शास्त्रज्ञांशी, संशोधकांशी ते चर्चा करणार आहेत. आणि याचा पुढचा भाग म्हणून की या सगळ्या प्रक्रियेला गती येणं आणि ही गती यावी यासाठीच तर हे सगळं सुरू आहे. कारण आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीनं आपल्याला कोरोनावरचं उत्तर शोधायचं आहे. औषधं तर आपल्याला माहिती आहे की कोरोना झाल्यानंतर मग कोणी रेमडेसिवीर द्या किंवा इतर प्रकारची औषधं आपण देऊन, पण ही औषधं जी असतात त्याची परिणामकारकता ही निश्चितपणे मर्यादित असते. अशा प्रकारचे संसर्गजन्य आजार ज्यावेळेस होतात, रोग ज्यावेळेस होतात, त्यावेळी तो आजार होऊच नये यासाठी आपण काय करू शकतो याचं उत्तर शोधावं लागतं आणि ते उत्तर म्हणजे लस हे असतं. मग आपण ज्या लसींचं आता नाव घेतलं, BCG असू द्या, टायटॅनस असू द्या, चिकुनगुन्या असू द्या, स्वाईन फ्लू असू द्यात, या सगळ्या लशीमुळे आपण त्या आजाराला दूर ठेवू शकतो. आणि म्हणूनच आज म्हणजे या कोरोनाच्या निमित्ताने देखील कोरोनाला दूर ठेवण्यासाठी म्हणून ही कोविशिल्ड लस महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यासाठीच पंतप्रधान आज इथे आलेले आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेला गती येईल अशी अपेक्षा आहे. कोरोनावरची जी लस आहे सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ज्याची निर्मिती केली जाते अंतिम टप्प्यात आहे, त्याचा आढावा बैठक घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरममध्ये आले होते. मात्र त्यांचा आता तासाभरानंतर आता त्यांचा हा जो दौरा आहे तो संपलेला आहे. आता पुण्यातून ते दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले. सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड या लसीची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. त्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत आणि याच संदर्भात आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आले होते. भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि अशा परिस्थितीत हा सामना करण्यासाठी सरकारची सुसज्जता महत्त्वाची आणि त्याच दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. अहमदाबाद, त्यानंतर हैदराबाद आणि त्यानंतर आता त्यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिलेली आहे आणि या लसीसंदर्भातील जे अंतिम टप्पे आहेत, चाचणीचे निष्कर्ष आहेत, कधीपर्यंत ही बाजारात उपलब्ध होऊ शकते या संदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, शास्त्रज्ञांशी संवाद केलेला आहे. एक साधारणतः तासभर ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होते. आपण हे सिरम इन्स्टिट्यूटमधले शॉर्ट्स बघतोय. प्रसिद्ध ही संस्था आहे, 1966 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. दरवर्षी सिरममध्ये 1,30,00,000 लसींचं उत्पादन होतं. आता कोरोनावरची लस लवकरच उपलब्ध होणार आहे. कमी किमतीत ही लस उपलब्ध व्हावी यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरच्या लसी संदर्भात अधिकाऱ्यांशी, शास्त्रज्ञांशी संवाद साधला, माहिती घेतली. कोविशिल्ड नावाची ही लस उपलब्ध होणार आहे, तिचे निष्कर्ष आहेत ते दिलासादायक आहेत. या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती 90% परिणामकारक ठरत असल्याचे निष्कर्ष आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲस्ट्राझेनेका या कंपनीच्या मदतीनं सिरममध्ये कोरोनावरची लसीची निर्मिती सुरू आहे आणि या सर्वाचा आढावा, विविध अंगाने आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला आहे. सकाळी अहमदाबाद, नंतर हैदराबाद आणि आता ते पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी लसीसंदर्भात आढावा घेतलेला आहे. अरुण, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. पंतप्रधानांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. मला वाटतं या दौऱ्यानंतर लस लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी आणि गोरगरिबांपर्यंत, तळागाळापर्यंत लवकर पोहोचावी आणि कमी किमतीत मिळावी या दृष्टीनं काही प्रयत्नांना गती येणार आहे, काय सांगा? गिरीश, सुरुवातीला फक्त एक छोटीशी दुरुस्ती करू इच्छितो की आत्ता आपण जे हेलिकॉप्टर्स वरती उडताना पाहिले त्यामध्ये पंतप्रधान इथून गेलेले नाहीत, अजूनही ते सिरममध्ये आहेत. हे अर्थात या सगळ्या
त्या घालतायत. पंतप्रधान इथून विमानतळाच्या दिशेने बाय रोड जाणार आहेत. आता सूर्यास्त झालेला आहे. अरुण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आपण बघतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही आहेत. सुमारे तासाभरापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. तिथं ते संवाद साधतायत. कोरोना लसी संदर्भातल्या विविध अंगांनी ते माहिती घेत आहेत.